नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा 11वा म्हणजेच शेवटचा भाग. अनिता आपल्या माहेरी अंजनगावला येऊन राहिली होती. अग्रवाल शेठनं सांगितल्यानंतर तिला समजलं की आपला बंगला गहाण ठेवलेला असून आपण त्यात भाड्यानं राहतोय. महिन्याला 15,000 भाडं देणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं, म्हणून तिने माहेर गाठलं. भाऊ भाऊजाईवर आपलं ओझं नको म्हणून त्यांच्या शेजारी कुडामेडीची झोपडी बांधून ती राहत होती. दुसऱ्याच्या इथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती. नवऱ्याच्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा तिला भोगायला लागत होती. ती गावात आल्यापासून गावातल्या रिकामटेकड्या टोळं भैरवांना एक नवीन उद्योग मिळाला होता. त्यांनी तिच्या भोवती घिरट्या घालायला सुरुवात केली. अनिता ऐन 25शीत होती. तिचं धारदार नाक, पाणीदार डोळे, गव्हाळ रंग, अटकर बांधा, शेलाटी अंगकाठी हे सगळं रिकामटेकड्या पोरांनी आपल्या नजरेनं टिपलेलं होतं. अनिताच्या झोपडीसमोर 20-22 फूट रुंदीचा रस्ता होता. त्या रस्त्याच्या पलीकडे एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली हे रिकामटेकडे मुंजे दिवसभर पत्ते खेळत बसायचे. पत्ते खेळणं हे निमित्त. त्यांची नजर अनिताच्या झोपडीकडे. ती भांडी घासायला, धुणं वाळत टाकायला किंवा कामानिमित्त बाहेर आली की झाडाखालची ही पोरं शिट्ट्या वाजवायची. तिचं नाव घेऊन बेंबीच्या देठापासनं ओरडायची, मोठमोठ्यांदा हसायची. पोरांचे हे माकडचाळे बघून अनिताच्या बापाची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते पोरांजवळ येऊन त्यांना तंबी देत म्हणाले, ए कार्टेनो, कुठं बरं हितनं, चालतं वा हितनं, चला. तसा एक थोराडा पोरगा त्यांच्यावर डाफरला, ए थेरडे, कोणाला उठायला सांगतो रे तू? काय जागा तुझ्या बापाची आहे का? एवढ्या मगुरीनं बोलणारा कोण रे तू? कोण आहेस तू? कुणाचा आहेस? त्या सरशी दुसरा पोरगा गुरगुरला, अरा म्हाताऱ्या, तुला गावातली पोरं ओळखता येईना होय? पाटलाचा हेमंतदादा आहे त्यो. हेमंत दादाचं नाव ऐकताच अनिताच्या बापाचा पाराच खाली आला. नरमाईनं तो म्हणाला, मग गप खेळायचं सोडून वरडताय कशा पायी? अय चल निघ, लय शहाणपणा नाही शिकवायचं. हेमंत दादानं अनिताच्या बापाचं बोलणंच उडवून लावलं. हा हेमंतदा किती गुणी बाळ आहे हे अनिताच्या बापाला माहिती होतं. आपण कमी जास्त बोललो तो आपल्या अंगावर धावून येईल. त्याच्या मनात आलं तर 2 तडाखे ठेवून देईल. ज्येष्ठांचा मान राखावा, त्यांचा आदर करावा हे काहीही त्याला कळत नाही. अनिताच्या बापानं तिथनं माघार घेतली. अनिताचा बाप पाठ फिरवून चालायला लागताच पाठीमागे पोरांचा हास्यकल्लोळ झाला, पण अनिताच्या बापानं मागे वळून बघितलं नाही. पाहूनही काही उपयोग झाला नसता. उलट पोरांना जास्त चेव आला असता. त्यांनी अधिक गोंधळ घातला असता. म्हणून मागे न बघता सरळ घरी निघून आले ते. हा हेमंत दादा म्हणजे गावातला वळू. लग्न झालं होतं तरी तरण्या पोरींच्या मागं फिरणं हे आपलं आद्य कर्तव्य समजत होता तो. परित्यक्ता, विधवा या जर तरुण देखण्या असतील तर त्यांची शिकार करायला हेमंत दादा टपलेला असायचा. एखाद्या पोरीवर त्याची नजर गेली की शेवटपर्यंत तिचा पिच्छा काही तो सोडायचा नाही. अनितालाही त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ती धुणं धुवायला नदीवर एकटी निघाली की हा मोटरसायकलवर हॉर्न वाजवत तिच्या मागे जायचा. त्याला अनितानं वाट दिली तरी तो पुढे जायचा नाही, तिच्या मागेच थांबायचा. त्याच्या त्रासानं अनिता वैतागली. भावांना सांगावं तर ते तरी ह्याला काय करणार? बरं, भावांनी पोटापाण्याचा धंदा बघावा का ह्याच्याशी भांडत बसावं? पण सहन तरी किती करणार? तो रोजच त्रास देत होता. शेवटी असह्य झाल्यावर तिने आपल्या थोरल्या भावाला सांगितलं. थोरल्या भावानं हेमंतदादाच्या वडिलांकडे तक्रार केली आणि ते हेमंतदादाला कळताच तो थोरल्या भावाकडे आला. तावातावानी त्याला आई बहिणीवरनं शिव्या द्यायला लागला. केविलवाणा चेहरा करून थोरला भाऊ हेमंतदादाला म्हणाला, मालक, माझं काय चुकलं? का शिव्या देताय? या आईला, तुझी बहिणीला मी धरली का वडली तिला? का म्हणून माझ्या बापाकडे घालतो तू? हो, त्यानं तरी मी काय सांगितलं? हेमंत दादाला समजून सांगा एवढंच बोललो. पाहिजे तर आपण समक्ष जाऊ, खरं खोटं करू. आजपर्यंत मी आईला आई आणि बाईला बाई म्हणून गावात वागत आलोय. कुणाला कधी वेडा वाकडा शब्द नाही बोललो का कुठल्या पोरीकडं वाकड्या नजरेनं बघितलं नाही मी. हो, आम्ही कुठं म्हणतोय काय तुम्हाला? आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तिच्या मागं जाऊन हॉर्न वाजवू नका. कडू आवला तिचे. ती पुढं चालत असल्यावर मागणं हॉर्न वाजवायचा नाही तर काय तिच्या अंगावर गाडी घालायची का?
पाठी मागणं गाडी येते हे तिला कळायला नको आहे. हां, म्हणून हारणं वाजवतोय मी. तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही? म्हणजे मीच चुकीचं बोलतोय होय? तुमचं हे रोज चाललंय. आज 6 महिने झाले. किती दिवस सहन करायचे तिने? लय आवाज एवढून बोलू नका, बोटानं तो आबाड सडकल तुझं. तशी थोरल्या भावाची बायकोमध्ये पडली. तिने हेमंतदादाची विनवणी केली. दादा, ते कुठं तुम्हाला येडं वाकडं बोलतायत? कशाला उगं वाद घालताय? जा, सोडून जावा घरी. एवढा वेळ घरी जातोय. पुन्हा जर माझी कागाळी केली ना, हातपाय तोडून गाळ्यात बांधून टाकल. शेळपाटनं माझ्या नादाला लागतोय तू. जाता जाता हाग्यादम हेमंतदादा देऊन निघून गेला. त्यानंतर हेमंतदादानं आपल्या वागण्यात बदल केला. पिंपळाच्या झाडाखाली पोरांना घेऊन बसणं आणि त्याला बघून शिट्ट्या वाजवणं, ओरडणं, मोटरसायकलवर जाऊन तिच्या मागे जाऊन हॉर्न वाजवणं, हे सगळं त्यांनी बंद करून टाकलं. त्यामुळे अनितालाही बरं वाटलं. पण हेमंतदादा गप्प बसलेला नव्हता. तो तिच्यावर पाळत ठेवून येता. कधी एकदा ती एकटी सापडते या संधीची वाट बघत होता आणि एक दिवशी तशी संधी त्याला मिळाली. धुणं धुण्यासाठी अनिता एकटीच नदीवर गेली होती. ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी हेमंतदादा गुपचूपपणे तिच्या मागणं आला. ती धुणं धुत असताना यांनी एकदम तिला मिठी मारली. ती ओरडायच्या आत तिचं तोंड दाबून धरलं आणि ओढत ओढत नदीकाठावरच्या उसाच्या फडात तिला घेऊन गेला. जीव एकवटून तिने त्याला विरोध केला, पण त्याच्या आडदांड शक्तीपुढे तिचा निभाव नाही लागला. शेवटी त्यांनी त्याची आघोरी इच्छा पूर्ण करून घेतली. अनिता धुण्याजवळ आली. डोहाच्या काठावर उभी राहिली. मागचा पुढचा विचार न करता तिने आपला देह नदीच्या पाण्यात झोकून दिला. नदीनं सुद्धा तिला मोठ्या मायेनं आपल्या पोटात घेतलं. सकाळी 10-11च्या सुमाराला धुणं धुण्यासाठी नदीवर गेलेली अनिता दुपार उलटून गेली तरी अजून घरी आली नाही, म्हणून तिचा बाप तिला बघायला नदीवर आला. त्यांनी धुणं धुण्याच्या ठिकाणी बघितलं. खडकावर धुणं तसंच पडलं होतं. त्याची नजर डोहाकडे गेली. अनिताचा देह पाण्यावर तरंगत होता. समोरचं दृश्य बघून त्याच्या अंगाचा थरकाप झाला. काळजाचं पाणी झालं. त्याच्या अंगातलं अवसान गेलं. पाय लटपटायला लागले. मटकन खाली बसून डोक्यावर मारून घेत त्याने हंबरडा फोडला, गे अनिता, काय केलंस पुरी? का आम्हाला सोडून गेली तू? थोड्या वेळात अनिताच्या मृत्यूची बातमी गावात समजली. सगळा गाव नदीच्या काठावर जमा झाला. तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. थोड्या वेळानं पोलीस आले. त्यांनी पंचनामा केला. पोस्टमार्टमसाठी अनिताची बॉडी तालुक्याला पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी नदीच्या काठावर अनिताचा अंत्यविधी झाला. अंत्यविधीला दत्ताला सुद्धा पोलीस घेऊन आले. दत्ता तिच्या प्रेतावर पडून अनिता म्हणून धाय मोकलून रडत होता. आपण अनिताशी कधी नीट वागलो नाही. तिच्या मर्जीप्रमाणे तिचा कुठलाही हट्ट आपण पुरवला नाही. पण तिनेही आपल्या आबरूचे 4 चौघात धिंडवडे काढले नाहीत. जे काही आपल्या दोघात घडलं ते तिने 4 भिंतींच्या आत ठेवलं. हे सगळं आठवून त्याला भडभडून येत होतं. हुंदके देऊन देऊन तो रडत होता. वाहत्या झऱ्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं. जड अंतःकरणानं त्याने अनिताच्या सरणाला अग्नी दिला. पाण्याचं मडकं खांद्यावर घेऊन तिच्या सरणाला 5 प्रदक्षिणा घातल्या. मडकं फोडून मोठ्यानं बोंब ठोकली आणि खाली मान घालून पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. सरण धडाडून पेटलं होतं. अनिताच्या देहाचं राखेत रूपांतर होत होतं आणि दत्ता आतल्या आत जडफडत होता. अनिता मेली नाही, ती मारली गेली आहे. खरा अपराधी मीच आहे. माझ्यामुळे तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. अशा अनेक विचारांनी त्याच्या मनावर डंख मारायला सुरुवात केली होती. आगीत सापडलेल्या पक्षाप्रमाणे तो मनातल्या मनात तडफडत होता. या सगळ्या विचारांच्या तंद्रीत पोलिसांची गाडी कधी येरवड्याच्या जेलसमोर येऊन उभी राहिली ते त्याचं त्यालाही कळलं नाही. पोस्टमार्टेममध्ये अनितावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं होतं, पण पुढे त्याचा काहीही तपास झाला नाही. तिच्या भावांनी त्यात फार लक्ष घातलं नाही. तिने आत्महत्या केली एवढंच पोलीस दप्तरी नोंदलं गेलं. पण गावात मात्र हेमंतदादाचं नाव घेत दबक्या आवाजात चर्चा सुरूच होती. सूर्याचं भासमान उत्तरायण दक्षिणायन चालू होतं. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3ही ऋतूंचा जन्म होत होता. उन्हाळा अंगाची काहिली करून जात होता. पावसाळा ओलचिंब भिजवून जात होता. हिवाळा उष्ण शेकोटीपुढे बसायला भाग पाडत होता. दिवस येत होते, जात होते. महिने येत होते, जात होते. एक एक वर्ष संपत होतं. दिवस, महिना, वर्ष असं करता करता 7 वर्ष संपली. दत्ताची तुरुंगातनं सुटका झाली. बंदिस्त जगातनं तो उघड्या जगात आला.
त्याचं मन आनंदानं भरून गेलं. तो हरखून गेला. कौतुकानं इकडे तिकडे बघायला लागला. अंध माणसाला दृष्टी मिळाल्यावर जसं त्याला नवीन जगाचं दर्शन होतं ना, तसं दत्ताचं झालं होतं. जणू काय तो हे जग पहिल्यांदा बघत होता. कधी एकदा चित्राला बघतोय असं त्याला झालं होतं. पटकन त्याने एस टी पकडली, पण एस टीच्या पुढे त्याचं मन धावत होतं. वेगात धावणारी एस टी मंदगतीनं चालतीये असं त्याला वाटत होतं. पाडेगाव फाट्यावर एस टी थांबली. पायऱ्या उतरण्यापेक्षा दत्तानं दाणकन उडीच मारली आणि तो चित्राच्या बंगल्याच्या दिशेनं चालायला लागला. फाट्यापासून बंगला फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर, पण तेही अंतर त्याला खूप मोठं वाटलं. चालत चालत तो बंगल्यापुढे आला. दारावरची बेल वाजवली. एका गलेलठ्ठ माणसानं दार उघडलं. कोण पाहिजे? चित्रा. कोण चित्रा? कोण? चित्रा इथेच राहते ना? हो नाही हो, त्यांच्याकडनं आम्ही हा बांगला विकत घेतला. चित्रा गेली कुठं ते काय आम्हाला माहिती नाही, असं म्हणून त्या माणसानं फाटकन दरवाजा लावूनही टाकला. दत्ताला कोणीतरी तोंडावर तडाखा मारल्यासारखं झालं. चित्राने असं कसं केलं? मला न सांगता न सवरता परस्पर बंगला विकला आणि गेली कुठे? माझ्याशी अशी बेईमानी का करावी तिने? आता कुठे शोधायची तिला? दत्ताला मोठा धक्का बसला होता. झपाट्यानं चालत तो गणगवळण थिएटरमध्ये आला. दुपारी झोपलेली कलावंत मंडळी अजून उठलेली नव्हती. कुणी स्टेजवर झोपलं होतं, कुणी बाकडाखाली आडवं झालं होतं. दत्ता रावजीला शोधत होता. रावज्या रावज्या म्हणून दत्तानं 2-3 वेळा हाका मारल्या. तेव्हा एका बाकाडाखालून वैतागलेला आवाज आला. कोण आहे? अरे मी आहे दत्ता. कोण दत्ता? असं म्हणत रावज्या उठला. त्याला उठलेला बघून दत्ता त्याच्या जवळ येऊन उभा राहिला. ओळखलं का भिडू? रावज्यानं नीट निरखून बघितलं, पण वाढलेली दाढी, खप्पड गाल, खोल गेलेले डोळे, विस्कटलेले केस, मळकटलेले कपडे, यामुळे त्यांनी दत्ताला ओळखलंच नाही. दत्तानंच आपली ओळख सांगितली. अरे चित्राचा मालक आहे मी, दत्ता भाऊ. अहो मग अशी उभे का? बसा की खाली. दत्तानं सतरंजीवर बूड टेकलं नाही. तेवढ्यात रावज्यानं प्रश्न विचारला. कवा सुटला तुम्ही? आजच सुटलोय. आणि चित्रा कुठे? रावज्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. रावज्या गप्प बसलेला बघून दत्ता परत म्हणाला. अरे भिडू, मी काय विचारलं ऐकलं नाही का तू? ऐकलं की. मग उत्तर कवा द्यायचं तू? तुम्ही बंगल्यावर गेला नव्हता का? गेलो होतो, तिथं ती नाही आहे म्हणून तर तुला विचारतोय ना. अहो तिच्याबद्दल सांगण्यासारखं आता काय राहिलंच नाही. म्हणजे तिचा विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाका आता. का बरं? नाही म्हणजे असं का म्हणतो तू? ती कुठं गेली सांग की मला. ती सारंगपूरच्या लोकरंग थिएटरात गेली. मला भेटायची आहे तिला. कशाला भेटताय? नका भेटू तिला. का? आता ती तुमची नाही राहिली. या वाक्यानं काळजात सुरी खुपसल्यागत दत्ता सटपटला. पुढचा प्रश्न त्याला विचारायचा होता, पण जीभ तोंडातल्या तोंडात फिरत राहिली. त्याच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. चेहरा पांढरा फटक पडला. बळच अवसान आणून दत्ता एक एक शब्द तुटकपणे बोलायला लागला. मग आता ती विक्रमकडं असती ती. रावज्यानं वाक्य पूर्ण करून टाकलं. दणकण डोक्यात घणाचा घाव बसल्यागत झालं. रावज्याचं वाक्य सुरीसारखं काळीच कापत गेलं. डोक्यात रागाचा जाळ पेटला. तोंडातून ठिणग्या उधळत शब्द बाहेर पडले. त्या बाजिंद्या छेनालबाईला मी जिती नाही ठेवणार. नाही ठेवणार तिला जिती. माझ्या वैऱ्याची शेज सजावणाऱ्या चौचाल बाईला. त्याला पुढे बोलू न देता रावज्या म्हणाला. दत्ता भाऊ, माझं नीट ऐकून घ्या. या चित्राचा काय बी दोष नाही. हा सगळा खेळ आहे ना रंगरावनं केला आहे. त्यानं असं करायचं कारण काय? अहो ते लय अतरंगी बेन आहे. पैशासाठी काय बी करायला तयार असतोय तो. चित्रा विक्रमकडं जायला तयारच नव्हती. मग गेली कशी ती? अहो रंगराव पुढं तिचं काही चालतच नाही. रंगराव उठ म्हणला का ती उठणार, बस म्हणला का बसणार. चित्राचं तुमच्यावर प्रेम होतं आणि अजून बी असणार. ती तुम्हाला विसरणार नाही. अहो तुमची लवकर सुटका व्हावी म्हणून ती उपास करत होती. तुळजाभवानीला तिने नवस केला आहे. तुमचं खरं वाटोळं आहे ना त्या रंगरावनं केलं आहे. माझ्या तडाक्यात सापडला ना, सोडणारच नाही त्याला. माझ्याशी बनवाबनवी करतोय, माझ्याशी टक्कर, एवढी हिंमत त्याची. दत्ता ताडकन उठला, चालायला लागला. अहो कुठं जात आहे आता? रावज्यानं आवाज दिला, पण आवाज ऐकून दत्तानं मागे वळून मात्र बघितलं नाही. तो तसाच पुढे चालायला लागला. संध्याकाळचे 7 वाजले होते. सारंगपूरच्या लोकरंग थिएटरमध्ये नाचगाणं सुरू झालं होतं. पहिली संगीत बारी संपली होती. दुसरा क्रमांक चित्राचा. नाचणारणी स्टेजवर जाऊन पेटीवाल्याच्या मागे उभ्या राहिल्या होत्या. एकटी चित्रा मेकअप रूममध्ये थांबली होती.
अजून तिचा नट्टापट्टा उरकलेला नव्हता. आरशात बघून ती डोळ्याला काजळ लावत होती. त्याचवेळी मेकअप रूममध्ये दत्तानं आवाज दिला, चित्र आहे का? चित्राने मागे वळून बघितलं. कोण पाहिजे? तसा तिच्या जवळ येत दत्ता म्हणाला, मला तूच पाहिजे की. तशी दचकून मागे सरत चित्रानं विचारलं, अहो कोण आहे आपण? ओळखलं नाही वय मला तू? तिने नीट न्याहाळून बघितलं, निरखून बघितलं. तिच्या मनाची खात्री झाली. तशी वेगानं पुढे येत तिने त्याला गच्च मिठी मारली. तिच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, दत्ता. त्यांनी ही चित्रा म्हणून त्याला मिठी मारली. दोघांचेही डोळे पाझरले. निशब्द संवादानं त्यांच्या भावना एकमेकांच्या अंतःकरणापर्यंत पोचल्या. कितीतरी वेळ ते नुसते एकमेकांकडे बघत होते, स्तब्ध, शांत, अचेतन पुतळ्यासारखे. थोड्या वेळानं दत्ता कुजबुजला, काय ठरवलंय तू? कशाबद्दल? मी तुला घेऊन जायला आलोय. माझी हाय तयारी. मनापासनं बोलती. तुम्हाला वरवरचं वाटतंय का बोलणं? पहिल्यासारखं प्रेम आहे का तुझं माझ्यावर? असं का विचारावंसं वाटतंय तुम्हाला? तू दुसरा मालक केला असं? तुमच्याशिवाय नाही हो माझा दुसरा मालक. माझ्या मनात हृदयात तुमचीच मूर्ती जपून ठेवली मी. पण आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही. तुमच्याशिवाय मला दुसरं काय नको. पहिल्या भेटीत मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मी पैशावर नाही तर माणसावर प्रेम करते. तू माझ्याबरोबर येणार असेल तर एक लक्षात ठेव, यापुढचं तुझं आयुष्य सुखाचं नसन. अहो तुमची सोबत हेच माझं सुख. स्टेजवर अजून संगीतवारी सुरू झाली नव्हती म्हणून रंगराव नाचणाऱ्यांना म्हणाला, का उभ्या का राहिलाय तुम्ही? बसा किती, करा सुरू, चला. चित्र नाही आली अजून. आली नाही? कुठं गेली ती? बरं तोपर्यंत तुम्ही सुरू करा, बसू नका, मी येतो घेऊन तिला. असं म्हणत तो मेकअप रूममध्ये आला आणि चित्रावर खेक असला. हे चित्रे, ही तर काय बोलत उभी राहिली, चल पुढं. आणि दत्ताकडे बघत म्हणाला, तू कोण आहे रे? हा, कोण आहे तू? न विचारता आत आला कसा? चल बाहेर हो. अरे तू यांना ओळखलं नाही का? कोण जेंटलमन लागून गेला यो? अरे त्यांचं अन्न पाणी खाऊन त्यांना विसरला. डोळे उघडे ठेवून बघ की नीट. बघितलं की मी. काय उरलंय त्याच्याकडं? काय गरज नाही त्याची. चल तू पुढं हो. आणि तू काय ऐकत उभा राहिला, चल हो बाहेर. असं म्हणून रंगाराव हाताला धरून दत्ताला बाहेर ढकलायला लागला. दत्ता म्हणाला, अंगाला हात लावायचा नाही, सोड मला. अरे हो बाहेर. रंगराव, सोड त्यांना. सोड म्हणतीन तुला मी स्टेजवर जायला सांगितलं ना. मी जाणार नाही, नाचणार बी नाही. नाचणार नाही? तुझा बाप नाचल. मग त्याला बोलव नाचायला. असं म्हणत तिने पायातले चाळ सोडले सुद्धा. ए हुरड फोक्या, तू का थांबला रे? तू हो बाहेर. तुला काय कानडीत सांगतोय का मी? अरे त्यांना कशाला जायला सांगतोय? मी जाणार आहे त्यांच्याबरोबर. का? भीक मागायची हौस आली वय तुला? त्याला माग हो. टाळकं नको फिरव माझं. तू कशाला टाळकं फिरवून घेतोय? आमच्यामध्ये पडायचं तुला काय कारण? वर तोंड करून मला बोलते वय तू? दिल एक कान फडत ठेवू ना. मी सांगतोय ते गप ऐकायचं. आजपर्यंत ऐकलं पण आता नाही ऐकणार. चित्रा असं म्हणतात तिच्या अंगावर धावून जात रंगाराव तावदारला. का ऐकणार नाही? नाही, कसली मस्ती आली तुला म्हणतो मी. तुझं ऐकून माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. तसं तिच्या हनवटीला धरून मागे ढकलत रंगराव तिच्यावर डाफरला. काय वाटोळं केलं का तुझं मी? काय वाटोळं केलं सांग की. त्यांचा असा वाद सुरू असताना थिएटरचा मॅनेजर आत आला आणि म्हणाला, अरे रंगराव, काय गोंधळ लावलाय राव? तिकडं पब्लिक वरडायला लागली. कावा उभी राहायची संगीतबारी? तसा रंगरावनं चित्राला दम दिला. पायात चाळ बांध आणि पुढं चल, नाही तर हातपाय तोडून ठेवल तुझं मी. तुला मी एकदा सांगितलं ना मी नाचणार नाही. पुन्हा पुन्हा तेच ते सांगायला लावू नको. मी माझ्या मालकांबरोबर जाणार. मालकाबरोबर जायचं वे तुला? आईची भटक भावानी. रागारागानं रंगराव चित्राला मारायला लागला. तसा दत्ता पुढे झाला. रंगरावचा हात धरला आणि म्हणाला, रंगराव, तिला मारायचं कारण नाही. मागो. अरे तू कशाला थांबला इथं अजून? चल हो, चालता. असं म्हणत रंगराव त्याला जोरजोरात बाहेर ढकलायला लागला. त्याचवेळी मॅनेजरनं थिएटरमध्ये काम करणारे 4-5 पोरांना बोलून घेतलं आणि सांगितलं, या आरामखोराला लाथा घालून बाहेर घालव रे. तसं चित्रानं पोरांना दाटावलं. तुम्ही मध्ये पडायचं कारण आहे? त्यांच्या अंगाला हात लावला तर याद राखा. त्या सरशी पोरं जाग्यावर थांबली. मॅनेजर पुन्हा गरजला, अरे तिचं काय ऐकतोय? त्याला धरा, न्या फरफटत बाहेर. शिकारी कुत्र्यासारखी पोरांनी दत्तावर झडप घातली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याला बाहेर नेलं. चित्रा मोठ्यानं ओरडत होती, त्यांना मारू नका, सोडा. पण तिच्या ओरडण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. दत्ताला बाहेर आणल्यावर पोरांनी त्याला दम दिला. तुला धड अंगानं जायचंय का हाडाचा भोगा करून घ्यायचा आहे? लवकर बोल.
त्यानं बोलायच्या आधीच पुन्हा पोरांनी त्याच्या कंबरड्यात लाथा घातल्या. दत्ता कळवळला. चल सूट, मागं न बघता निघायचं. जर मागं बघितलं तर हातपाय जाग्यावर ठेवणार नाही. चल निघ. असं म्हणून एकानं त्याच्या पाठीत जोरात लाथ मारली. तसा दत्ता धडपडत खाली पडला. अरे उठ पटकन, उठ म्हणतोय ना. दत्ता गडबडीत उठला. अंग झाडत गावाच्या दिशेनं पळत सुटला. तशी पोरं खो खो करून हसायला लागली. मेकअप रूममध्ये रंगारावला बाजूला ढकलत चित्रा म्हणत होती, तू बाजूला हो, मला जाऊ दे. तिला दोन्ही हाताने मागे ढकलत रंगाराव म्हणाला, मागं हो, ग पाडायचं नाही तर चिखल तोडवल्यागत तोडवल तुला. तुला काय करायचे ते कर रे, पण मी आता इथं नाही थांबणार. काय मला काय फासवा द्यायचा विचार आहे का तुझा? तू निघून गेल्यावर तो विक्रम ग बसल का? जीव घेईल का नाही माझा? हा, आपल्याला बांगला बांधून देण्यासाठी तो सारंगपुरात जागा बघतोय. थोड्या दिवसात बांगल्याचं काम सुरू करणार तो. मग त्या बांगल्यात तूच जाऊन राहा, मला न काय त्याचं काही. दत्ताची वेळी असंच म्हणत होती की, आणि आता त्याच्या मागं निघाली का तू? अरे जाऊ नको तर काय करू? इथं राहिले तर 17 नवरे करून देशील तुम्हाला. दत्ताचा पैसा संपला तर विक्रम आणला. उद्या विक्रमचा पैसा संपला तर आणखीन कोणाला घेऊन येशील? मी काय वेश्य आहे का? पैशासाठी ह्याच्या त्याच्या संघ पाठवतो मला. उद्या विक्रम आला तर त्याला दारातसुद्धा उभं करणार नाही मी. तसं केलं तर तू जिवंत राहशील का? मी येली तरी चालन, पण ह्यापुढं तुझ्या सांगण्यानुसार मी वागणार नाही. आणि काही झालं तर मी इथं थांबणार नाही. मी चालली दत्ताकडं. काय टाळकं फिरलं काय तुझं? बेकारीच्या वर तारा झाली. होऊ दे, मी त्याच्याकडं जाणार. कशी जाते बघतो की मी. हातपाय मोडून ठेवल ना तवा कळल. त्या रात्रीपासून रंगारावनं तिच्यावर सतत पाळत ठेवली. तिला एकटीला तो कुठेही जाऊ देत नव्हता. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षिणीसारखी ती दत्तासाठी तडफडत होती. डोळ्यात पाणी आणून दत्ताची वाट बघत होती. एक एक दिवस तिला वर्षासारखा वाटत होता. दत्ताही चित्रासाठी सैरभैर झाला होता. रंगारावच्या तावडीतून तिला कशी सोडवून आणायची हा एकच प्रश्न रात्रंदिवस त्याच्या मनात घोळत होता. त्यासाठी त्याने रावजाला मदत मागितली होती, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. विचार करून करूनही दत्ताला मार्ग सापडत नव्हता. रंगाराव जोपर्यंत आहे तोपर्यंत चित्रा आपल्या हाताला लागणार नाही ही त्याला खात्री होती. आणि त्याचा डोळा चुकून चित्राला पळवून आणणं एवढं सोपं नाही. आणि जरी तिला घेऊन आलो तरी रंगाराव आणि विक्रम आपल्याला सुखानं जगू देणार नाहीत. पण त्यासाठी रंगारावचा अडथळा बाजूला केला पाहिजे किंवा चित्राचा नाद सोडला पाहिजे. एक दिवशी मनाचा निर्धार करून दत्ता दुपारी लोकरंग थिएटरजवळ आला. दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे सामसूम होती. नाचणारणी आपापल्या खोल्यांमध्ये निवांत झोपल्या होत्या. तबलजी, ढोलकीवाले, पेटीवाले आपापल्या सोयीनुसार कोणी बाकाडाखाली, कोणी स्टेजच्या एका कोपऱ्यात पसरले होते. मॅनेजर आपल्या केबिनमध्ये बाकड्यावर आडवा झालेला होता. थिएटरमध्ये भिगारी काम करणारी पोरं स्टेजवर पत्ते खेळत बसली होती. रंगाराव थिएटर बाहेरच्या चहाच्या टपरीवर बाकड्यावर बसून सिगरेट ओढत विक्रमची वाट बघत होता. जागेचा व्यवहार करण्यासाठी तो विक्रमबरोबर जाणार होता. दत्ता थिएटरजवळ येताच तोंडातली सिगरेट पायाखाली दाबून विजवत रंगाराव उठला. दत्ताकडे येत त्याच्यावर ताव धरला. ए माकडा, तुला इकडे येऊ नका म्हणून सांगितलं होतं ना. का आला तू इकडं? माझ्या चित्रासाठी आलोय. तुझा आणि चित्राचा काय संबंध? बायको आहे ती माझी. आता ती तुझी नाही. तिचा विचार काढून टाक डोक्यातनं. हे बघ रंगराव, तू बऱ्या बोलानं चित्राला माझ्या संगत पाठव. नाहीतर काय करशील रे तू? कुणाला दम देतो रे तू? तुला दम देतोय. बहिणीची भाड खाणाऱ्या लाचार कुत्र्याला. त्या आईला मला लाचार कुत्रा म्हणतो. असं म्हणून रंगारावनं दत्ताच्या कानफटात मारली. दत्तानंही त्याच्या थोबाडीत मारली. तसा दगड घेण्यासाठी रंगाराव खाली वाकला आणि ती संधी साधून दत्तानं त्याच्या पोटात चाकू खुपसून टाकला. कळवळून रंगाराव खाली कोसळला. दत्ताने पुन्हा त्याच्या गळ्यावर वार केले. तसा तो हालचाल न करता थंडगार पडला. तसा चहावाला मोठ्यांदा ओरडला. रंगारावचा खून झाला. त्या आवाजानं बाकड्यावर झोपलेला मॅनेजर पटकन उठला. स्टेजवर पत्ते खेळणारी पोरं धावत आली. त्यांना बघताच हातातला चाकू खाली टाकून दत्तानं धूम ठोकली. तशी पकडा, हरामखोराला धरा म्हणत पोरं त्याच्या मागे पळायला लागली. पण दत्ता काही त्यांना सापडला नाही. तो सरळ पोलीस चौकीत गेला आणि आपण खून केल्याचं त्यांनी स्पष्टपणे पोलिसांना सांगून टाकलं. थिएटरमधली सगळी माणसं रंगारावच्या भोवती जमा झाली होती. गांगरलेली चित्रा रडत रडत मॅनेजरला विचारत होती, कुणी मारलं माझ्या भावाला? कुणी केलं याचा खून? अगं त्या दिवशी तो दाढीवाला आला होता का नाही त्याने. म्हणजे दत्तानं? आता दत्ता का फत्ता नाव नाही माहिती, पण त्योच इथं आलता. चहावाल्याकडे हात करत मॅनेजर म्हणाला, हा वाता ना इथं, याने बघितलंय. हा ना, माझ्यासमोर भांडण चालतं त्यांचं. मग मला येऊन सांगायचं नाही वय? का नाही सांगितलं मला?
आणि पण असं काय घडण असं वाटलंच नाही ना. हे घडलं ते भलतंच घडलं. त्या आरामखोराला पाशीची शिक्षा झाली पाहिजे. मॅनेजर पोलिसाला कळवलं का? आता मागापासून फोन लावतोय पण एंगेज लागतोय. बघा की पुन्हा एकदा लावून. मॅनेजरनं मोबाईलची बटणं दाबली, मोबाईल कानाला लावला. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आणि पोलिसांची गाडी येताना दिसली. मॅनेजरनं मोबाईल बंद केला, खिशात ठेवला. पोलिसांची गाडी आणि ॲम्ब्युलन्स थिएटरच्या दारात येऊन उभी राहिली. पोलिसांच्या गाडीतनं दत्ताला घेऊन पोलीस खाली उतरले. दत्ता असं मोठ्यानं ओरडत चित्रा दत्ताकडे निघाली तसं पोलिसांनी तिला मागे ढकललं. उभ्या असलेल्या माणसांना दम देऊन बाजूला केलं. प्रेताचा पंचनामा केला. प्रत्यक्ष बघणाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. रंगरावची बॉडी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिली आणि दत्ताला घेऊन पोलिसांची गाडी निघून गेली. त्या गाडीकडे बघत चित्रा धाय मोकलून रडत होती. तिचं रडणं दोघांसाठीही होतं, दत्तासाठी आणि रंगरावसाठी सुद्धा. 6-7 वर्षांनंतर दत्ताची खुनाची केस कोर्टात उभी राहिली. साक्षी पुरावे तपासले, वकिलांचे युक्तिवाद झाले. न्यायाधीशांनी सर्व साक्षी पुराव्यांचा बारकाईनं अभ्यास केला. दत्ताला दोषी ठरवलं आणि शिक्षा देण्यापूर्वी न्यायाधीशांनी दत्ताला विचारलं, तुला काही सांगायचं आहे का? होकार देत बोलायला दत्ता उभा राहिला. हात जोडून दत्ता म्हणाला, मायबाप सारखा मी काय जास्त शिकलेलो नाही. तसं बघितलं तर मी अडाणीच. तेव्हा माझं बोलणं विषयाला धरून होईल तर कवा विषयाला सोडून बी होईल. पण त्यातली भावना लक्षात घेऊन माझं समद बोलणं सरकारनं ऐकून घ्यावं अशी माझी हात जोडून विनंती आहे. सरकार माझं गाव लय साधं सुद्धा होतं. माणसं बी साधी सुधी होती. तरी पण भांडायची, शिव्या द्यायची, रुसायची, फुगायची. पण पुन्हा एकत्र यायची, एकमेकांवर प्रेम करायची, आपुलकीनं वागायची, बोलायची. रक्ताच्या नात्याप्रमाणे मानलेली नातीसुद्धा जीवापाड जपायची. घराघरामध्ये भावाभावात, बहीण भावात आपुलकी होती, जिव्हाळा होता. आईबापांविषयी मुलांच्या मनामध्ये आदर होता. आईबापाचं जरा कुठं दुखलं खुपलं तर पोरांच्या काळजात कालवा कालवायची. पण सरकार गावात उद्योगधंदे आल्यानं होत्याचं नव्हतं झालं बघा. गावात लक्ष्मी आली तशी अवदासा बी आली. जमिनीला जसा भाव आला तसा भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये तंटा सुरू झाला. जीवाला जीव देणारे एकमेकांचा जीव घ्यायला निघाले. पैशामुळं माणसं बिथरली, रक्ताची नाती बी विसरली. पैशाला किंमत आली आणि माणसाची किंमत शून्य झाली बघा. एकोप्यानं राहणारी घरं विस्कटली, नातीगोती विस्कटली, नको ते घडायला लागलं. पूर्वी आमच्या गावातलं भांडण पोलीस ठाण्यापर्यंत सुद्धा जात नव्हतं. गावातली करती धरती माणसं एकत्र बसायची, भांडणाऱ्यांना समजून सांगायची. थोरा मोठ्यांच्या शब्दाचा मान राखला जायचा, भांडण तिथं मिटायचं. पण आता पार हायकोर्टापर्यंत हेलपटा घालतात. सरकार गावचा विकास झाला पण विकासानं गाव पण गेलं. माणुसकी देशोधडीला लागली. गावातले आलुतेदार बलुतेदार परागंदा झाले. शेतीसाठी अवजारं तयार करणाऱ्या शिवा लोहारानं पहिल्यांदा गाव सोडलं. कुणाकडे शेतीच नाही राहिली तर त्याने कुणाच्या जीवावर धंदा करायचा. शेती विकल्यावर शेतकरी गुरंढोरं विकून मोकळे झाले. त्यांना दावा दोरखंडीची गरजच नाही. त्यामुळं दादूस सकट बेकार झाला. पोटासाठी त्यांनी बी गाव सोडलं. हे असे अनेक जण गाव सोडून गेले पण त्याचं कुणाला काहीच वाटलं नाही. जो तो आपल्या मस्तीत जगत होता. जमीन विकून कष्ट न करता, घाम न गाळता शेतकऱ्याकडं पैसा आला होता आणि तो कसा खर्च करावा याचं त्याला भान राहिलं नव्हतं. गाडीसाठी, बाईसाठी, दारूसाठी त्यांनी मोप पैसा उधळला आणि शेवटी भिकारी झाला. त्यातलाच मी बी एक. सख्या बहिणीशी 7 जन्माच्या वैरागत वाढलो. माझ्या भंपक वागण्यामुळं तिला आत्महत्या करावी लागली. माझ्या स्वार्थीपणानं तिचा जीव घेतला. तिच्यापेक्षा मला पैसा महत्त्वाचा वाटला. सरकार माझी बायको बी लय गुणाची होती. माझ्यावर जीवापाड प्रेम करायची. पण पैसा आल्यावर तिच्या प्रेमाची कदर मी केलीच नाही. प्रेमानं कधी तिच्याशी बोललोच नाही. मी माझ्याच नादात होतो, तिला महत्त्वच दिलं नाही. लय वाईट वागलो तिच्याशी. जन्मदाते आईबापाशी मी बेईमानी केली. ज्या वयात त्यांना आधार द्यायचा त्याच वयात त्यांना मी निराधार करून टाकलं. गडगंज संपत्ती होती पण भिकाऱ्याचं जिणं त्यांच्या वाट्याला आलं. आईबापाचा मान मी राखला नाही. बापानं आम्हाला जगवण्यासाठी शेतीमध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट केलं, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं. सुखानं कधी झोप घेतली नाही. त्या बापाच्या तोंडात मारायचं महापाप मी केलंय सरकार. दत्ताचा कंठ दाटून आला होता. डोळ्यात पाणी आलं होतं. आवंढा गिळून तो पुढे बोलायला लागला.
अनेक ठ्याचा खाल्ल्यावर शानपण आलं. म्हणून माझ्या तरुण मित्रांना मला सांगायचं की मित्रांनो, आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका. पैशाचा वापर नीट विचार करून करा, नंतर पश्चाताप करून काय बी उपयोग होणार नाही. हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. जगणं सुंदर करा, नात्यातला गोडवा जपा, श्रीमंतीचा गर्व करू नका. अरे आपल्यापेक्षा 1000 पटींनी श्रीमंत असलेल्या टाटा बिर्लाच्या पोरांनी कधी श्रीमंतीचा दिमाग दाखवला नाही. आपण मात्र अंगावर 4-4 किलोचे सोन्याचे दागिने घालून मिरवतो. असा उथळपणा दाखवू नका. पैशापरीस माणूस मोठा आहे हे ध्यानात ठेवा. सरकार, एक शेवटची विनंती. मी गुन्हा केला आहे, चूक कबूल आहे मला. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा मला द्यावी, ती भोगायला मी तयार आहे. बस एवढंच सांगायचं आहे. दत्ता मान खाली घालून उभा राहिला. न्यायाधीशाने निकालपत्राचं वाचन केलं. दत्ताला 14 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. पोलिसांनी दत्ताचा ताबा घेतला, त्याला गाडीत बसवलं. गाडी येरवड्याच्या दिशेने निघाली. येरवडा जेलचं दार उघडलं. कर्र करत दार मागे सरकलं. जेलच्या प्रचंड भिंतींनी दत्ताचं प्रेमानं स्वागत केलं. जेलचं दार पुन्हा बंद झालं. दत्ता तुरुंगात कैद झाला 14 वर्षांसाठी. श्रोते हो, हा होता शेवटचा भाग सोपान खुडे लिखित गैराट या कादंबरीचा. ही कादंबरी तुम्हाला आवडली असेल, प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रपरिवारात, नातेवाईकात. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल मात्र प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या कादंबरीसकट. तोपर्यंत नमस्कार मित्रो.